डेटा सेंटर विरोधात वेकअप ठाणेकर ह्या संस्थेने दिलेल्या हाकेला हजारो ठाणेकरांनी प्रतिसाद दिला। शनिवारी सकाळी 10 ते 12 वाजेच्या सुमारास हजारो ठाणेकरांनी प्रस्तावित ॲमेझॉन डेटा सेंटरच्या बाहेर एकटं होऊन डेटा सेंटरला हद्दपार करण्याचा निर्धार केला। दरम्यान या आंदोलनात सहभागी झालेल्या मनोज प्रधान यांनी डेटा सेंटर विरोधातील हा लढा अराजकीय असणार असून आमचे पाणी वीज पळून आम्हालाच त्रासदायक ठरणार प्रकल्प हाणून पाडणार असल्याचं सांगितलं। बाळकूम येथील 53 एकर भूखंडावर अद्ययावत डेटा सेंटर उभारण्यात येणार आहे। या डेटा सेंटरसाठी दररोज 12 दशलक्ष लिटर शुद्ध पाणी आणि अमर्याद विजेचा पुरवठा करण्यात येणार आहे। तसेच या डेटा सेंटरमधून वर्षाचे 365 दिवस दिवसाचे 24 तास 90 डेसिबल आवाज परिसरात गुंजत राहणार आहे आणि ह्या आवाजाचा दुष्परिणाम गर्भवती महिला, लहान मुले आणि वृद्धांना सहन करावा लागणार आहे। त्याविरोधात वेकअप ठाणेकरांचे दयानंद नेने, साधनाताई प्रधान, राजेश कदम, मेघना शेट्टी, जतीन कोठारे, अनुराधा रोडे आदींनी मागील आठवड्यात जन आंदोलन उभे करण्याचा निर्णय जाहीर केला होता। मागील गुरुवारी या शिष्टमंडळाची ॲमेझॉनच्या प्रतिनिधींसोबत ठाणे महानगरपालिका आयुक्तांच्या दालनात बैठक पार पडली होती। मात्र ॲमेझॉनकडून दिशाभूल केली जात असल्याने वेकअप ठाणेकरांनी नागरिकांना रस्त्यावर उतरण्याचे आवाहन केले होते। आज सकाळी 10 वाजता बाळकूम येथील प्रस्तावित डेटा सेंटर बाहेर हातात फलक घेऊन आबालवृद्धांसह हजारो नागरिकांनी निषेधाचा सूर आवळला। आजूबाजूच्या सोसायट्या, बाळकूम गाव, कोलशेत, ढोकाळी येथील हजारो नागरिक या आंदोलनात सहभागी झाले होते। या सर्व आंदोलकांनी हा डेटा सेंटर बाळकूम इथे होणारच नाही आणि यासाठी आम्ही ह्यापेक्षा उग्र आंदोलन छेडणार आहोत असा इशारा दिला। या प्रसंगी प्रसारमाध्यमांशी बोलताना मनोज प्रधान म्हणाले, ठाणेकरांचे पाणी वीज जबरदस्तीने घेऊन ॲमेझॉन आपल्या कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी उपक्रमांतर्गत ठाण्यात 50 निवारे बांधणार आहे। हे निवारे फुकट बांधण्यात येणार नाहीत। त्या बदल्यात ठाण्याचे पाणी वीज जबरदस्तीने घेतली जाणार आहे। म्हणजेच या प्रकरणात देवाणघेवाण झाली असल्याची दाट शक्यता आहे। प्रस्तावित प्रकल्पाच्या 1 किमीच्या परिघातात 8 पेक्षा जास्त गृहनिर्माण संकुले, 5 शाळा आणि 3 रुग्णालय आहेत, ज्यात प्रकल्पाच्या जागेपासून 400 मीटरच्या आत असलेल्या एक बाल रुग्णालयाचाही समावेश आहे। जगभरातील मोठे डेटा सेंटर्स 90 डेसिबलपर्यंतच्या सततचा आवाज निर्माण करू शकतात। इतर उद्योगांच्या उलट डेटा सेंटरमधून येणारा आवाज हा सततचा असतो आणि तो कधीही थांबत नाही। ह्याचा परिसरातील नागरिक आणि प्राण्यांवर काय परिणाम होऊ शकतो हे समजून घेण्याची गरज आहे। या डेटा सेंटरचा पर्यावरणावरही परिणाम होऊ शकतो असे नमूद करून गेले अनेक दिवस ठाण्याचा पारा 40 गाठत आहे। आता ह्या डेटा सेंटरमुळे आसपासच्या भागातील तापमान 30 सेल्सिअस ते 5 सेल्सिअसपर्यंत वाढू शकते। हे धोकादायक आहे कारण स्थानिक रहिवाशांशी याबाबत कोणतीही सल्ला मसलत केली नाही आणि ह्या डेटा सेंटरमुळे आरोग्याला गंभीर धोके निर्माण होऊ शकतात असे मनोज प्रधान म्हणाले। या आंदोलनात नर्मदा बचाव आंदोलनातील सामाजिक कार्यकर्ते संजय मगो, जगदीश खेलिया, ऋता आव्हाड आदी सहभागी झाले होते। आपल्या मागे एक 53 एकरमध्ये एक डेटा सेंटर येत आहे। आता आपल्याला समजून घेतलं पाहिजे की एका डेटा सेंटर आणि एक हायपर स्केल डेटा सेंटरमध्ये फरक आहे। इथे जी येतं ते एक AI जनरेशनसाठी हायपर स्केल डेटा सेंटर येणार आहे। एका हायपर स्केल डेटा सेंटरसाठी सर्वात जास्ती काय लागतं तर पाणी लागतं। या ठाणे शहरात आपण 31 MLD पाणी ऑलरेडी कमी आपल्याला मिळतं आहे आणि आपले आयुक्त म्हणतात की 12 MLD पाणी आपण त्यांना प्रॉमिस केलं। आमचा पहिला आक्षेप त्याच्यावर आहे की यांना पाणी देताच कामा नाही। दुसरा 422 मेगावॉटच्या इलेक्ट्रिसिटी यांना पाहिजे। 192 जनरेटर्स या ठिकाणी आहेत। आमचा त्याला विरोध आहे। ह्याच्यामुळे आजूबाजूच्या 4-5 एकर परिसरामध्ये उष्णता वाढणार आहे। त्याच्यामुळे आम्ही या सगळ्यांना विरोध करतायत। यांच्या फक्त 150 नोकऱ्या हे देणार आहेत असं ॲमेझॉन स्वतः सांगतो। त्याच्यातही 100-125 तर फक्त सिक्युरिटीच्या आहेत। ह्या गोष्टीचा कुठेही फायदा ठाणेकरांना नाही। जे एक हमिंग साऊंड येणार आहे 365 दिवस 24 तास जे हमिंग साऊंड येणार आहे
त्याच्याने लोक बेजार होणार आहेत. आजूबाजूला एकही फ्लॅट विकला नाही जाणार आणि जे राहत आहेत ते विकून निघून जातील. या सगळ्या गोष्टी ठाणेकरांनाही कळल्या पाहिजेत, जगभर कळल्या पाहिजेत. महाराष्ट्र गव्हर्नमेंटचे डोळे उघडले पाहिजेत की याला जी परवानगी दिली 8/2006च्या टाउनशिप ॲक्ट खाली, ते इमिजिएटली रिवोक करा. आमचं स्पेसिफिक म्हणणं असं आहे की स्टेट गव्हर्नमेंटनी रेग्युलेशन फॉर डेटा सेंटर्स बदलावं, नवीन लेजिस्लेशन आणावं आणि त्याच्या अनुषंगाने परवानगी द्यावी. आलात ना, आम्ही सामान्य ठाणेकरच आहोत, कारण जो त्रास इतर नागरिकांना होणार आहे त्याच त्रासात ना आम्हालाही जावं लागणार. इकडे डेटा सेंटर झाल्यानंतर अख्ख्या ठाण्याला जितकं पाणी लागतं त्याच्यापेक्षा जास्त पाणी एकटं डेटा सेंटर घेणार. अख्ख्या ठाण्याला जेवढी वीज लागते त्याच्यापेक्षा जास्त वीज यांचं हार्डवेअरसाठी वापरणार आहे ती लोक. डिझेल वापरणार आहे, त्यांनी वायू प्रदूषण होणार, ध्वनी प्रदूषण होणार, पाण्याचा नाश. तुम्ही बघताय मागेच हा प्लॉट आहे ना, तो 54 एकरचा आहे. मग आम्ही त्यांना तेच विचारतोय की तुम्ही आम्हाला जे विचारताय की तुम्ही विरोध का करता, तर आम्ही त्यांना विचारतो की तुम्ही का इन्सिस्ट करताय की एवढ्या भर वस्तीमध्ये तुम्हाला डेटा सेंटर सारखा एक एवढा राक्षसी प्रोजेक्ट आणायचा आहे. याच्या मागे कारण काय? ओके, आय डोंट नो वाय यू वॉन्ट टू रब ॲमेझॉन्स बॅक, अँड इफ यू वॉन्ट टू रब, तुम्हाला जर त्यांना करायचं आहे बाय ऑल मीन्स डू इट, यू वेलकम. बट नागरिकांच्या जीवावर उठून काही करू नका, एवढंच आमचं म्हणणं आहे. आम्ही नाही सिस्टमच्या विरोधात आहोत, नाही ॲमेझॉनच्या विरोधात आहोत. रोजगार वगैरे काहीही मिळणार नाही आहेत, कारण हे अतिशय हायली स्किल्ड जॉब आहेत. त्याच्यामुळे ॲक्च्युअल जे जॉब जनरेशन होणार आहे ते खूपच कमी आहे. जी हानी होणार आहे त्या हानीच्या अनुषंगाने जर आपण बघितलं तर प्रपोर्शनेटली जॉब्स खूप कमी आहेत. फक्त सुरुवातीला त्यांना हजारो लोक स्किल्ड, सेमी स्किल्ड लोक लागतील, अनस्किल्ड लागतील जेव्हा डेटा सेंटर बनत असेल. म्हणजे बांधकाम मजूर इतकंच जॉबचं जनरेशन होणार आहे. त्याच्यानंतर त्यांना जॉब इकडून जास्ती देता येणार नाहीत. आणि आम्ही अजूनही सांगतो की आज एवढी लोकं जी उतरली आहेत, सामान्य लोक उतरली आहेत, सगळेजण त्याच्यात आहेत. आणि राजकारणी म्हणून आम्ही कशालाच विरोध करायचा नाही, हे जर असं कोणाचं म्हणणं असेल तर हे बरोबर नाही. आज तुम्ही बघत असाल वेकअप ठाणेकरच्या माध्यमातून आज आम्ही सर्वजण बाळकुम नाका इथे जमलोय. आमचा विरोध हा विकासाला नाही आहे. आम्ही आज इथे हे सांगायला जमलोय की आमचा विरोध याच्यासाठी आहे की हे डेटा सेंटर नागरी वस्तीमध्ये नको आहे. कारण आम्ही अनेक तज्ज्ञांशी बोललो, वकिलांशी बोललो, सरकारने ज्या पॉलिसीज आणल्या त्या सर्वांचा अभ्यास केल्यावर असं आढळलं आहे की हे डेटा सेंटर आल्यानंतर इथे राहणाऱ्या लोकांच्या जीवनमानावर परिणाम होणार आहे. त्याचबरोबर ठाणे शहराची हक्काचं पाणी, वीज आणि पर्यावरण हे डेटा सेंटर भविष्यात हिरावून घेणार आहे. त्यामुळे या डेटा सेंटरचा विरोध करण्यासाठी आज आम्ही सर्वजण इथे जमलो आहे.